श्री छत्रपती शिवाजी महाराज वृद्धाश्रमात वयोवृद्ध व्यक्तींना मिळत आहे मदतीचा हात। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहराला लागूनच परमहंस पुंडलिक महाराज यांच्या निसर्गरम्य परिसराला लागूनच श्री छत्रपती शिवाजी महाराज वृद्धाश्रम शहरी तसेच ग्रामीण भागातील ज्या ज्येष्ठ नागरिकांचे पत्नी पती मृत्यू पावलेले आहेत तसेच ज्यांची मुले असून देखील व्यसनाधीनता तसेच इतर काही कारणांमुळे आपल्या आईवडिलांना वागवत नाहीत अशा वृद्धांना या वृद्धाश्रमामध्ये निशुल्क प्रवेश दिला जातो। आज रोजी या वृद्धाश्रमात 16 महिला व 9 पुरुष वृद्ध सद्यस्थितीत आहेत। या आश्रमाला शासनाकडून परवानगी मिळाली पण अजूनपर्यंत शासनाकडून या वृद्धाश्रमाला कुठल्याच प्रकारचे अनुदान देण्यात आलेले नाही। या वृद्धाश्रमाचे अध्यक्ष प्रमोद मधुकरराव अवघाते हे निस्वार्थपणे या आश्रमातील वृद्ध महिला व पुरुषांची सेवा करत आहेत। धनराज सपकाळसह जय काकडे, मी 24 तास अकोला। त्यानंतर त्यांना मनोरंजन सुविधा, भोजन सुविधा, आरो पाणी वगैरे आणि सर्वात महत्त्वाचं समुपदेशन, आरोग्य सुविधा, सर्व सुविधा ज्या नेसेसरी आवश्यक आहे त्या सर्व सुविधा आपल्या वृद्धाश्रमात आज रोजी 25 लाभार्थी आहेत। त्यातील 16 महिला आणि 9 पुरुष आहेत। परंतु आपल्याला शासनाकडून कुठल्या प्रकारचं अनुदान मिळालं काय? अनुदान प्रस्तावित आहे, अजून मिळालेलं नाही। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।